तो मैच का आरंभ यहां पर होता हुआ दो टीमें इन एक्शन आपको खेलती हुई नजर आ रही। एक तरफ मुंबई सम्राट दुर्गेश 11 अर्नाला की टीम जिन्होंने टॉस को जीता और पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया। अमित तांडेल पहले ओवर के लिए गेंदबाजी की ट्रैक पर नजर आते हुए। बल्लेबाजी के लिए टीम गावदेवी धानी से मंगेश यादव स्ट्राइक रेंज पर, नॉन स्ट्राइक गेंद पर आसिफ। 5 ओवर का यह मुकाबला, वक्त को जाया ना करे, रिक्वेस्ट कर रहे हैं हम। इसके बाद जो मुकाबला होगा टीम 94 कामन बनाम गोक्यूरे, दोनों भी टीम के कैप्टन पहले 5 ओवर के बाद टॉस के लिए टॉस बॉक्स में जुड़ जाना है। अमित तांडेल अपनी ओवर की पहली गेंद लेकर सामने मंगेश यादव के खिलाफ। पहली गेंद हवा में उछाल दिया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। एक तगड़ा स्ट्रोक मंगेश यादव के बल्ले से देखने को मिलता हुआ। 6 रन। लगाव है इस ग्राउंड से इनको, और जैसे बल्लेबाजी कर रहे हैं ना, ऐसा लग रहा है कि ये जो विकेट है ना, ये इनके प्यार में है। बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत अच्छी तरीके से स्ट्रोक को खेल रहे हैं यहाँ पर जय। उनके खिलाफ गेंदबाजी की ट्रैक पर अब ओवर नंबर 4 के लिए गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रशांत घरत अब गेंदबाजी के लिए आते हुए। बहुत अच्छा क्रिकेट खेलते हैं, एक गवेक फॉर्मेट हो या फिर ओपन क्रिकेट का फॉर्मेट हो, हर तरफ इनका बोलबाला है। काफी अच्छी क्रिकेट के लिए जाने जाते हैं प्रशांत घरत। अब गेंदबाजी के ट्रैक पर आपको नजर आते हुए जय के खिलाफ। देखते किस तरीके से बल्लेबाजी करेंगे जय। बहुत सालों से क्रिकेट खेलते आ रहे हैं। इस ओवर की अगली गेंद ऑफ्टों के बाहर पिचिंग थोड़ी सी अतिरिक्त बाहर रही। अंपायर आशुतोष वेवारे हमारे से हमसे जुड़ते हुए इशारा उनका ये वाइड के साथ स्कोर बोर्ड में बढ़ोतरी होती हुई। स्कोर बोर्ड 44 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए ओवर नंबर 4 प्रशांत के खिलाफ जय विश्वकर्मा। एक अच्छा बैटल यहां पर नजर आता हुआ। ऑफ्टन के बाहर से फिर से एक दफा बहुत ज्यादा बाहर कर बैठे। अंपायर का इशारा वाइड। कंटिन्यू 2 गेंदें ऑफ्टन के बाहर पिचिंग और बहुत ज्यादा बाहर पिचिंग, उस वजह से वहां पर वाइड का इशारा। मुराद हमें जताते हुए कि जय विश्वकर्मा इस ग्राउंड पर 2 बार बैटिंग करते, तो बिल्कुल बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइकर एंड पर नजर आते हुए। इस ओवर की अगली गेंद ऑफ्टन के बाहर से फिर से एक दफा देखा, छोड़ दिया, लेकिन अंपायर कह रहे कि ये एक फेयर गेंद है, अच्छी गेंद है क्योंकि आपने शफल किया था। फ्रंट फुट अगर हम देखें तो ऑफ्टन के बाहर था, उस वजह से अंपायर ने नकारा और एक डॉट गेंद यहां पर देखने को मिलती हुई। इस ओवर की अब तक की एक गेंद समाप्त हुई। प्रशांत ऑफ्टन से उड़ा दिया गेंद को हवा में, गेंद निकल जाएगी वहां पर लॉन्ग ऑन के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। One, two, three, four. अच्छा स्ट्रोक यहां पर देखने मिला। बल्लेबाज जय विश्वकर्मा के बल्ले से बिल्कुल आगे की तरफ गेंद को करना पसंद किया था वहां पर प्रशांत घरत ने, और बिल्कुल सामने लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को 6 रनों में फरार किया, तब्दील किया। इस बार गति परिवर्तन, पेस वेरिएशन करने की कोशिश, ऑफ्टम के बाहर गिरी और ज्यादा बाहर निकली। अंपायर आशुतोष वेवारे फिर से एक बार यहां पर इशारा करते हुए ये अतिरिक्त गेंद है वाइड के साथ 52 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। ओवर नंबर 4 का खेल जारी है। 2 गेंदों की समाप्ति के बाद 3 एक्स्ट्रा गेंदें इस ओवर में अब तक नजर आई गेंदबाज प्रशांत घरत की ओर से। प्रशांत की अंदर वाली गेंद थी, काफी खूबसूरत अंदाज में ओवर द बॉलर हेड गेंद को खेला था। एक सिंगल में वहां पर गेंद को तब्दील किया। 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट होती हुई, 1 रन के साथ स्कोर बोर्ड में बढ़ोतरी होती हुई। स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़कर 53 रन।
अच्छी बल्लेबाजी जय विश्वकर्मा की यहां पर देखने को मिलती हुई, शांत रहकर थोड़ा सा वक्त विकेट के ऊपर गुजार कर बल्लेबाजी कर रहे हैं। शुरुआत में कुछ गेंदे इन्होंने फेस की थी जो डॉट के स्वरूप में आई थी, लेकिन उसके बाद अपने गियर को थोड़ा सा चेंज किया। वहां पर अच्छी बल्लेबाजी मंगेश जिन्होंने काफी उम्दा शुरुआत कर दी थी। पहले ओवर में 20 रनों की आतिशी पारी उनके बल्ले से देखने मिली थी। अब आसिफ ऑफ्टन के बाहर से गेंद की वहां पर लंबाई को पड़ा था और 1 रन मिलता हुआ, 1 रन के साथ स्कोर बोर्ड 54 रन इस ओवर की 4 गेंदों के समाप्ति। आसिफ थोड़े से स्ट्रगल में नजर आ रहे हैं। अब तक आसिफ जितनी गेंदें खेले हैं उतने रन नहीं बना पाए। एक बाउंड्री मिली थी इनके बल्ले से पहले गेंद पर, लेकिन उसके बाद डॉट और सिंगल, उसके सिवाय कुछ नहीं है। इस बार गेंद को देखा, छोड़ दिया और पिचिंग अगर हम देखें तो बाहर की तरफ की थी, लेकिन पिचिंग करने के बाद गेंद को घुमाया था, उंगलियों को फेरा था गेंद के ऊपर, अंदर की तरफ लाने की कोशिश की थी। इसीलिए थोड़ा सा बल्लेबाज की बैट के रेंज से दूर रखा था और उसी का फायदा मिला वहां पर प्रशांत घरत को। थोड़ा सा पीछे रखा था गेंद को और उसी कारण जो टर्न मिला ना वो विकेट के अंदर था। इसी वजह से अंपायर ने एक फेयर गेंद उस गेंद को करार किया। कम गति से की थी गेंद को, हवा में उछाल दिया, खिलाड़ी है वहां पर एक अच्छा कैच, सफलता मिली। वापस लौटना पड़ेगा जय विश्वकर्मा को। विकेट नंबर 2, ये दूसरा झटका यहां पर लगा टीम गावदेवी धानीव को। खत्म हुआ 4 ओवर की समाप्ति के बाद 54 रन 2 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए विजय जाधव बल्लेबाजी के लिए ग्राउंड के अंदर आते हुए। आखिरी ओवर गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विकास चीका जो गेंदबाजी के ट्रैक पर आपको गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। देखते ही किस तरीके से गेंदबाजी करेंगे, किस तरीके से यहां पर बल्लेबाजों को रोक कर रखने की कोशिश करेंगे। प्रशांत थोड़ी सी गुफ्तगू करते हुए उनके साथ, क्योंकि जिस तरीके से ओवर उन्होंने किया था, भले ही अतिरिक्त रन आए उस ओवर में, लेकिन बल्लेबाजों को ज्यादा हाथ खोलने का मौका उन्होंने दिया नहीं। विकेट मिले उनको और उन्हीं विकेट की मदद से रन रोके गए। अच्छी गेंदबाजी की थी प्रशांत ने, 11 रन उस ओवर में खर्च हुए, लेकिन महत्वपूर्ण विकेट वहां पर जय को वापस लौटना पड़ा। अब स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी करते हुए आसिफ अब तक स्ट्रगल में है, लेकिन बहुत ज्यादा वक्त नहीं लगता इनको स्ट्रगल खत्म करने में। अगर ये रंग में आ गए, ये अगर सही तरीके से स्ट्रोक खेल गए तो फिर एक अच्छी टोटल को यहां पर गावदेवी धानीव की टीम जरूर खड़ा कर पाएंगे। शॉर्ट लेन के गेंद ऑफ स्टंप के बाहर से वहां पर डॉट के स्वरूप में डॉट गेंद यहां पर देखने को मिलती हुई। आसिफ स्ट्रगल में है, अब तक ये गेंदों को सही तरीके से नहीं पड़ रहे, ये सफल हो रहे और उसके बाद अंपायर से वाइड मांगने की कोशिश इनकी नजर आती हुई। फिर से एक दफा आसिफ, इनका बल्ला नहीं चल रहा है। एक ही दिशा में एक ही तरीके से ये स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे हैं और उसमें उनको कामयाबी नहीं मिलती हुई नजर आ रही। अब बल्ला चेंज कर बल्लेबाजी करेंगे। क्या बल्ले के साथ नसीब बदलेगा? इस ओवर की अगली गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पर लगी और वहां पर विकेट जाएगी, विकेट मिलेगी। इस मैच को बिल्कुल खराब करते हुए नजर आ रहे आसिफ। बल्ले और गेंद में संपर्क नहीं करवा पा रहे और उसी कारण रन भी नहीं बन रहे। 3 गेंदें डॉट है इस ओवर की। इसके पहले गणेशपुरी के साथ यही हुआ था, 4 ओवर में 55 बने थे, आखिरी ओवर में रन नहीं आए थे। ये इस मुकाबले में भी बिल्कुल उसी तरीके की परिस्थितियां नजर आती हुई, क्योंकि 4 ओवर में 54 रन बने थे, आखिरी ओवर की 3 गेंदें डॉट है।
नए बल्लेबाज हाकिम है, टीम के लिए इनको वो दवाई वाला काम करना होगा। अगर ये टीम की हित में यहां पर आगे आए तो फिर अच्छी टोटल को खड़ा कर पाएगी टीम गावदेवी थानी। मुंबई सम्राट दुर्गेश 11 अर्नाला की टीम शुरुआत में स्ट्रगल में थी ये टीम, लेकिन अंत भला तो सब भला, अंत बहुत अच्छा इनके लिए वो यहां पर नजर आता हुआ। आखिरी ओवर में बल्लेबाजों को बिल्कुल बांध कर रखा है, कोई मौका नहीं दे रहे। इस ओवर की अगली गेंद हकीम, वो भी यहां पर निराश कर वापस लौटते हुए। अब वो स्ट्रगल जारी है जो 5वें ओवर के शुरुआत में हुआ था। को यहां पर 3 रन की पेनल्टी दी जाएगी। ऑर्गेनाइजर टीम ने हमें ये बात यहां पर स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए अभी भी इस ओवर के आखिरी की गेंद शेष सामने विनय बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे। अच्छा स्ट्रोक, बेहतर स्ट्रोक, खिलाड़ी है वहां पर। 1 रन मुकब्बल हुआ, दूसरे की कोशिश, 2 रन वहां पर मुकब्बल हुए। 2 रनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। स्कोर बोर्ड 2 से आगे बढ़कर अब जा पहुंचा 60 पर। पेनल्टी लगी है 3 रनों की, तो 57 रन जीतने के लिए 58 रनों की जरूरत होगी यहां पर टीम मुंबई सम्राट दुर्गेश 11 अर्नाला के लिए। चलो टॉस के लिए दोनों भी टीम के कैप्टन आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है। इसके बाद जो मुकाबला होगा टीम गोखिवरे बनाम टीम 94 कामन, बोथ टीम कैप्टन आपको टॉस बॉक्स में जल्द से जल्द ज्वाइन होना है। टीम 94 कामन के कैप्टन और गोखिवरे के कैप्टन आपको जल्द से जल्द टॉस बॉक्स में ज्वाइन होना है। बचना है। टॉस को हम जाएंगे। दोनों भी टीम के कैप्टन आपको टॉस बॉक्स में जल्द से जल्द ज्वाइन होना है। कामन के कैप्टन और 94 कामन और गोक्यूरे, दोनों भी कैप्टन यहां पर उपस्थित है। हम टॉस के लिए जाएंगे। मुराद खान जिनके हाथों से टॉस को हम अंजाम देंगे। मुराद टॉस बॉक्स में आपके साथ जुड़ जाएंगे। टॉस किया जाएगा, 2 टीमों के कैप्टन वहां पर उपस्थित रहेंगे। ये दूसरे राउंड का पहला मुकाबला होगा। टीम 94 कामन बनाम गोखुरे के बीच ये मुकाबला यहां पर होने जा रहा है। चार ओवर का मुकाबला रहेगा। इसके बाद के सभी मुकाबले हैं वो 4 ओवर के खेले जाएंगे। टॉस किया जाएगा वहां पर दोनों भी टीम के कैप्टन मुराद खान के साथ ज्वाइंट होते हुए। कॉइन स्पिन किया जाएगा वहां पर। टीम गोखुरी ने यहां पर टॉस को जीता है। और भविष्य आपका डिसीजन। फील्डिंग करने का डिसीजन लिया है। 4 ओवर का ये मुकाबला रहेगा।
तो पहली पारी का खेल यहाँ पर खत्म हुआ। पहली पारी में रन बने थे 60, लेकिन 3 रनों की लगी है यहाँ पर पेनल्टी। तो रन है 57, जीतने के लिए 58 रनों की जरूरत है। इन 58 रनों को किस तरीके से पूरा किया जाएगा, ये आपको सुनाने के लिए आपके साथ माइक्रोफोन पर जुड़ जाएंगे मंथन गरत। अठ्ठावन्न धावांचं लक्ष्य समोर आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मुंबई सम्राट दुर्गेश 11 या संघाकडून दाखल झालेल्या आहेत। स्ट्रायकिंग एंड वरती वंडर बॉय ऑफ अर्नाळा आपण पाहतोय प्रशांत करत आहे स्ट्रायकिंग एंड वर। नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो विकास, अर्थात चिका या नावानं या खेळाडूला ओळखलं जातं। इथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे। गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेले आहेत विजय। यानंतरची लढत आपण पाहणार आहोत गोकिवरे विरुद्ध टीम 94 कॉमन। टॉस देखील झाला, टॉस गोकिवरे संघाने जिंकलाय। इथे मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला खेळला ऑन दी अप, यावेळेला क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येत आहेत का अगदी चांगला असा झेल टिपलाय महत्वपूर्ण फलंदाज प्रशांत गरगॉन बॅक टू द डगआउट। लागलेला आहे मोठा धक्का, प्रशांत गरत नाराज होऊन तंबूच्या आश्रयात परत आहेत, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करीन विनय, काय जबरदस्त रिव्हर्स अँगल मधनं गेले, त्या चेंडूला मात्र जजमेंट केलं, अगदी चांगला असा झेल टिपला आणि अर्षद बाई यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक विनय यांना इथून जाहीर झालं। ही मात्र ऊर्जा वाढवली जाते फिल्डर करता। 3 धावांच्या पेनल्टीने खेळत होते प्रशांत गरत, धावा जमवण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते, इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता। विनय मात्र अगदी चांगल्या प्रकारे वर्क तिथे पाहायला मिळालं। नवीन फलंदाज एक भाऊ मैदानाच्या बाहेर जातोय तर दुसरा भाऊ मैदानाच्या आतमध्ये येतोय। जयू नव्यानं दाखल झालेला आहे, जयेश गरत 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेले आहेत। इथून मात्र विजय आपण पाहतोय अगदी चांगल्या प्रकारे आपल्या गोलंदाजीतला दमखम दाखवत असताना आपल्याला दिसत आहेत। पहिले 2 चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती हाताळलेले आहेत, जे ट्रॅप जे जाळ विणलं होतं प्रशांत गरत विरोधात आणि त्या जाळ्यामध्ये त्याला त्यांनी पकडलं। षटकातील पुढील बॉल, इथे मात्र पंचांकडे पुन्हा एकदा दाद मागितली जाते लेग बिफोर विकेट साठी, परंतु हाईट फॅक्टर जणू काही जाणवला असावा आणि त्याचंच कारण आपण पाहतोय नाबाद असा करार दिलाय। इथून आता मात्र अर्नाळा संघाला विचार विनिमय करून खेळावं लागेल। पॉवर प्लेचं षटक जरूर असलं तरी पण विकेट फॅक्टर हा खूप महत्वाचा आहे, कारण की दानव संघाकडे जर आपण पाहतो तर बॉलिंग अटॅक हा चांगला आहे, गोलंदाजीची बाजू देखील चांगली आहे। षटकातील पुढील बॉल, विजय घेऊन पुन्हा एकदा तयार। ते मात्र दिशेपासून कुठेतरी भरकटलेले आहेत गोलंदाज असंच म्हणावं लागेल। वाईटचे संकेत विरल नायर सरांकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय सुंदर अशी पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते। 2 विद्यमान पंच आशुतोष व्यवहारे आणि विरल नायर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून। षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे खेळले, अगदी चांगले एफर्ट्स, व्हॉट अ कॅच टीज, अप्रतिम कॅच आशिषच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। 2 मोठे हादरे लागलेत मुंबई सम्राट दुर्गेश 11 संघाला।
थँक्यू. या झेलसाठी देखील आपण पाहतोय एक टीम ओपन होते. अर्षद बाईंचं 200 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर झालंय. आशिष करता का अतिशय कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळाले, कारण की आशिष देखील जाणून होते ही कॅच घेणं गरजेचं आहे, कारण की क्षमता होती जयेशकडे देखील मोठे फटके खेळण्याची. आता थोडंसं आपण पाहतोय मुंबई सम्राट दुर्गेश इलेव्हन संघ बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळतोय. चेंडूंचा विचार आपण केला तर चेंडू झालेले आहेत या षटकातील 4. धाव संख्या धाव फलकावरती लागलेली आहेत 1, ती देखील एक्स्ट्राच्या माध्यमातून. गडी बाद झालेले आहेत 2. महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केले आहेत विजयने. षटकातील पुढील बॉल धीम्या गतीचा हा चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये काहीच संपर्क झाला नाहीये. नवीन फलंदाज आपण पाहतोय 99 दाखल झालेले आहेत क्रीजवर. नवीन फलंदाज अमित आता दाखल झालेले आहेत. आता या दोन्ही फलंदाजांना एक पार्टनरशिप जमवायची गरज आहे, धावा जमवायची गरज आहे, स्ट्राईकला रोटेट करण्याची गरज आहे. विजय जाधव आज विशू दिसत नाहीये, परंतु त्याची कमी पूर्णतः भरून काढताना विजय दिसतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगला बॉल आपल्या बोटातील जादू इथे दाखवली विजयने. षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर मुंबई सम्राट दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघाची धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 2 गडी बाद 1. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती अवघी झालेली आहे 1. 2 महत्वाचे फलंदाज तंबूच्या आसराला परतल्यात, प्रशांत आणि जयेश. आता विकास आणि अमित या दोन्ही फलंदाजांना डावाला सावरावं लागेल. षटक क्रमांक 2 हाताळणीकरता सज्ज झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर जय विश्वकर्मा. हा देखील मोठा खेळाडू, 40+ चा हा खेळाडू. गेली कित्येक वर्ष धानिव संघाकरता चांगलं योगदान या खेळाडूने दिलंय. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर जय. अगदी चांगला बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये. फिल्डर येतोय चेंडू खाली. पुन्हा एकदा झेलबाद. विकेट डाऊन. विकेटचं झालं पतन. 3 गडी बाद. धाव संख्या झाली आहे फक्त 1. विश्वकर्मा काय कमालीचा खेळाडू आहे. बॅटिंग करताना देखील अगदी चांगलं कॉन्ट्रीब्युशन जयने आपल्या संघाकरता दिलं होतं आणि गोलंदाजी करताना देखील आपण पाहतो अगदी चांगली गोलंदाजी करताना दिसले जय. विजय जाधव अगदी उंचावर गेला होता चेंडू, त्याला मात्र लक्ष केंद्रित केलं, हातांची उंजळ उधळली आणि अगदी चांगला असा झेल इथे टिपला गेला. दोन चेंडू झालेले आहेत. षटकातील 3रा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर जय. अगदी चांगला बॉल. इथून मात्र फलंदाज नवीन दाखल झालेले आहेत क्रीजवरती प्रथमेश. इथे मात्र आपण पाहतो धोक्याची घंटा जी आहे ती निश्चितपणे वाजलेली आहे अर्नाळा संघाकरता असंच म्हणावं लागेल, कारण की गोलंदाजी वरचढ होताना आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल. मग शफल होऊन तुम्ही खेळाल तर डेफिनेटली तुम्हाला निर्धाव चेंडूच मिळतील आणि ज्यावेळेला तुम्ही वाईड मागता तर ते खूप चुकीचं आहे, कारण की तुम्ही अगदी ऑफ स्टंपच्या दिशेने येता, त्यानंतर चेंडू तिकडनं मूव्ह होतो बाजूला.
4 चेंडू झालेले आहेत षटकातील. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज जय. काय चांगली गोलंदाजी केली आहे जयने. ओ हो हो हो, अगदी खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू. ही ओळख आहे जय विश्वकर्माची. इथे जर आपण पाहिलं 5च्या 5 चेंडू हे निर्धाव टाकलेले आहेत. एक विकेट मिळवलेली आहे. इथून आता मात्र दडपण जे आहे ते निश्चितपणे दिसतंय मुंबई सम्राट दुर्गेश 11 अर्नाळाच्या बाजूने. षटकातील शेवटचा बॉल आणि इथे काय कमालीची बॉलिंग, अगदी मेडन ओव्हर पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या या परफॉर्मन्स साठी. सुंदर गोलंदाजी. जंगल में काय कमालीची बॉलिंग परफॉर्मन्स केली आहे ठाणेव संघानं. विजय जाधव पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिली आणि तो देखील वाईटच्या माध्यमातून आणि 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. त्यानंतर जय विश्वकर्माने जबाबदारी घेतली आणि त्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर विकेट मेडन असं निश्चितपणे ते षटक पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर विजय जाधव गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता मुंबई सम्राट दुर्गेश 11 अर्नाळा या संघाला 57 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 57 धावांची गरज. इथून मात्र तुम्हाला धावांचा पाऊस पाडावा लागेल, बरसावं लागेल, गरजावं लागेल, धावा जमवाव्या लागतील. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज तयार विजय. स्टंपच्या मागून मात्र सूत्र हलवत असताना जय विश्वकर्माला आपण पाहतोय. एक अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तीच अनुभवाची शुद्धही आज या संघाच्या सोबत आहे. षटकातील पहिला बॉल. ओहो हो, अगदी चांगला बॉल. आता सपशेल दिसतंय की दडपण आहे अर्नाळा संघावर, कारण की फक्त अवघी 1 धाव फलकावरती लागली आहे. गोलंदाजी चांगली होते, त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांचं कौतुक देखील करायला हवं. काय कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. विनयने तो टिपलेला कॅच, त्यानंतर आशिषने टिपलेला कॅच. इथे मात्र चांगल्या प्रकारे बॅकलिफ्टला उचललंय. वा, खणखणीत दर्जेदार फटका. षटकार 6 धावा. मुंबई सम्राट दुर्गेश 11 अर्नाळा संघाला जर सामन्यामध्ये बनून राहायचं आहे तर अशीच फटकेबाजी करावी लागेल, कारण की चेंडू आणि धावांमधील अंतर जे आपण पाहतोय तर खूप मोठ्या फरकानं आपल्याला जाणवत आहे. दुसरा बॉल. पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न विजयच्या विरोधामध्ये. क्षेत्ररक्षक इथे मात्र चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं झालं पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आमचे डीजे मात्र अगदी जोशामध्ये आहेत. अगदी भोजपुरी मधलं आपण पाहतात अतिशय सुंदर असं गीत देखील ऐकायला गेलं आणि IPL जर आपण पाहतो ते देखील भोजपुरी भाषेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. 14 लँग्वेजेस आहेत आणि जिओ सिनेमा ते प्रक्षेपण. नवीन फलंदाज आता दाखल झालेला आहे क्रीजवर नव्याने. अर्नाळा टीम एक एक्स्ट्रा प्लेअर प्लीज पाठवा. आम्हाला खेळाडूंची नावं ही योग्य प्रकारे पोचणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज विक्रांत नव्यानं दाखल झालाय.
इथून जर आपण पाहिलं तर मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. विजय जाधव पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची चमक इथे दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो या षटकामध्ये. 3 चेंडू अगदी योग्य प्रकारे हाताळले. षटकातील 4था बॉल घेऊन तयार. इथे मात्र बॅकफुटला गेले. पहिल्याच बॉलवरती दाखवलं काय जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. षटकार 6 धावांकरिता. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळालाय विक्रांतच्या बॅटमधनं. धावसंख्या आपण पाहतोय तर धाव फलकावरती झालेली आहे 13. जणू काही पवेलियन मधनं आला आणि सेटच आहे असं सुद्धा त्याने दाखवलं विक्रांतने. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकणं हे साधन असतं, कारण की गोलंदाज नवा असतो, तो खेळ नवा असतो आणि तेच यावेळेला मात्र दाखवलं विक्रांतने. या 6 धावांनी धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 13. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि येस, इट इज अ बिग वन आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. करा रविकांत दाखल झालेले आहेत. रविकांतने मात्र दमखम दाखवलाय. 2 बॉलवरती 2 मोठे फटके हे रविकांतच्या बॅटमधून आपण पाहिले आहेत. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. विजय रविकांतसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच हवेमध्ये. फिल्डर या ठिकाणी जजमेंट करतायत. अगदी सुंदर असा झेल टिपला. विकेटचं इथे झालेले पतन. चला जास्त धानीव टीम चर्चा विचार विनिमय करू नका. लगेच नवीन गोलंदाजाला आता गोलंदाजी मार्क वरती आणा. आता चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र खूपच स्ट्रगल करताना दिसतो अर्नाळा संघ. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर सुरुवातीची 2 षटकं. पहिलं षटक विजय जाधवचं आपण पाहिलं, फक्त 1च धाव. आणि जय विश्वकर्मा काय कमालीची बॉलिंग मेडन ओव्हर इथे पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक हे जय विश्वकर्माच्या नावे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आहे अमन. चला प्रशांत लवकर जरा प्लीज. इथे जर आपण पाहिलं तर बरसायची गरज आहे फलंदाजांना, कारण की चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडूंचा खेळ 12 बाकी आहे. 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. याच ओव्हरमध्ये ही ओव्हर आता खूप महत्वाची आहे अर्नाळा संघाकरता. या षटकामध्ये जर 3 ते 4 मोठे फटके आले तर निश्चितपणे शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाऊ शकते. कारण की या मॅचच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं होतं, या इनिंगच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं होतं, पहिली 2 षटकं अगदी कमालीची आपण पाहिली. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र पहिला चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू गेला वेगामध्ये लॉंग स्टॉपच्या दिशेला. वाईट +4 5 धावा इथे पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारे या धावा बोनसच्या स्वरूपामध्ये अर्नाळा संघाकरता मिळाल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 24. अजूनही गेम ऑन आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की या फलंदाजाच्या बॅटमन जर मोठे फटके आले, 3 ते 4 मोठे फटके आले तर निश्चितपणे
टर्निंग पॉइंट ठरू शकतो अर्नाळा संघाकरिता. परंतु हा गोलंदाज जर आपण पाहतो, नवीन गोलंदाज नव्यानं आपल्याला पाहायला मिळतो. अमन, चांगला वेग आहे त्याच्याकडे. 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र चांगला बॉल शरीराचा वेग घेऊन जाताना इथे पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाज एका स्ट्राइक वरती आणि इथे आपण पाहतो ही संधी दौडून आली होती आणि ही संधी मात्र हुकली आहे. गोलंदाजांनी मात्र थोड्या वेळाकरता आपल्या तोंडावरती हात ठेवले आणि म्हणलं ही काय केलंय मी, ही मात्र चूक केली की काय. 11 चेंडू आणि 34 धावा बनवायच्या आहेत. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अमन. इथे मात्र आखूट टप्प्याचा बॉल, खरपूस समाचार घेतलाय. लांब 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 षटकार, 6 धावा. धन्यवाद. काय अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. जी चर्चा आपण करत होतो, मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि तो मोठा फटका इथे पाहायला मिळालाय प्रथमेशच्या बॅटमननं. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. षटकातील पुढील बॉल घेऊन तयार गोलंदाज. पुन्हा एकदा पायावरती टाकलेला चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत विजय. कुठलीही चुकी विजयने इथे केली नाहीये. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं पुन्हा एकदा इथे झालेलं आहे पतन. नऊ चेंडू आणि 28 धावांची गरज. 28 धावा हे इक्वेशन समोर येतं तेव्हा मेलबॉर्नचं ते मैदान, विराट कोहली स्ट्राईकवर आणि या सर्व काही गोष्टी समोर येत आहेत. नवीन फलंदाज नव्याने दाखल झालेला आहे क्रीजवर, रोहित. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्याचा कुठलाही प्रयत्न इथे नाहीये. इथून मात्र तुम्हाला धावा जमवायच्या आहेत. 8 चेंडू आता बाकी आहेत आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. या धावा बनवू शकतात. एखादा जर 9 चेंडू आला, त्यावरती मोठा फटका आला तर मात्र समीकरण ही बदलू शकतील. 8 चेंडू 27 धावांची गरज. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अमन. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत करण. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. इथून मात्र कुठली संधी दिली नाही आणि यावेळेला मात्र बघा हे चातुर्य वापरलं. हातामध्ये चेंडू ठेवला फिल्डरनं आणि दोन्ही बॅटर्सच्या जे म्हणतात ना आखो में इशारा, आय टू आय कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे आणि तेच दोघांनी मात्र भुवया उंचावल्या आणि यस म्हटलं आणि ती धाव, चोरटी धाव इथे पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट देखील झाली. धाव संख्या आपण आता पाहतोय झालेली आहे धाव फलकावर 33 धावा. इथे मात्र चांगला बॉल अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे विनय यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि ते आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. इथे जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 34. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 24 धावांची आवश्यकता आहे.
शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर प्रतीक पाटील. 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 24 धावांची आवश्यकता आहे. या 24 धावा जमवल्या जातील का ते देखील आता पाहावं लागेल, कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये करण माळीने मात्र 18 धावा 3 बॉल मध्ये मात्र बनवल्या होत्या. 3 बॉल वरती 3 षटकार लगावले होते. आता पाहूया या मॅच मध्ये काय होईल. कुठला संघ वर्चस्व प्रस्थापित करेल, धानू संघ की मुंबई सम्राट दुर्गेश 11 अर्नाळा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मात्र आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे सजवली आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन तयार गोलंदाज. पहिला चेंडू अख्खा टप्प्याचा चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं ऍथलेटिक वर्क तिथे पाहायला मिळतं. जंप घेतली आणि या चेंडूला अडवलं. 1 रन तिथे पाहायला मिळालाय. मात्र फलंदाज जर आपण पाहतो धाव घेण्याच्या परिस्थितीत होते, परंतु धाव होऊ शकली नाहीये. कॉन्फिडंट आहेत. 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडू आणि अजूनही बनवायचे आहेत 24. 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. इथं मात्र हाय बॅकलिपचा वापर मिड विकेटच्या दिशेला खेळाडू कक्षामध्ये जातोय. षटकार 6 धावा. काय सुंदरसा फटका. आता चेंडू बाकी आहेत 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. अगदी तीच स्थिती पुन्हा एकदा आपल्या समोर उभी राहिली आहे. परंतु त्यावेळेला होता करण माळी आणि आता आपण पाहतोय समोर आहे करण. आखूड टप्प्याचा बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. फिल्डर चेंडू खाली आणि यावेळेला मात्र टिपलाय झेल. खेळाडूचा संपलाय खेळ. आतमध्ये आता जर आपण पाहतोय तर चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लागले जातील का हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा प्रतीक पाटील सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र बॅकफुटला गेले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. यावेळेला मात्र आपण पाहतोय जवळजवळ विजय निश्चित होईल असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की आता चेंडू बाकी आहे 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 17 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 17चं समीकरण. काय कमालीचा परफॉर्मन्स केलेला आहे गावदेवी धानिव या संघाने. फलंदाजी करताना देखील चांगली फलंदाजी केली, परंतु विशेष जर आपण पाहिलं तर 3 धावांची पॅनल्टी ही धानिव संघाला होती. एक प्लस पॉइंट होता अर्नाळा संघाकरिता, परंतु फलंदाजी चांगली झाली नाही. गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं आणि त्यामुळेच या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करताना संघ आपण पाहतोय गावदेवी धानिव. आता या इनिंग मधील शेवटचा बॉल हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज तयार. आणि इथे आपण पाहतोय विजय संपादित केलेला आहे गावदेवी धानिव या संघाने.
द मॅच ठरलेले आहेत. जय विश्वकर्मा, जय या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. हमारे